नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक अशा समूह गीतावर सविस्तर बोलणार आहोत जे आपल्यापैकी अनेकांनी शाळेत म्हटलं आहे. हो, आणि ज्याची चाल ऐकली की आजही अंगावर नकळतपणे काटा येतो. अगदी. साने गुरुजींनी लिहिलेली कविता बलसागर भारत होवो. पण आजचा आपला उद्देश फक्त या कवितेच्या ओळींचा अर्थ समजून घेणं नाहीये. आपल्याकडे जे स्रोत आहेत, ज्यात मूळ कविता आहे, जी स्फूर्तिगीतेमधून घेतली आहे आणि साने गुरुजींच्या कार्याबद्दलची माहिती आहे, तर त्याच्या आधारे आपण हे शोधणार आहोत की हे गीत म्हणजे केवळ एक देशभक्तीपर स्फूर्तिगीत आहे की त्यात भारताच्या भविष्यासाठी एक जास्त सखोल, एक वेगळाच आराखडा दडलेला आहे. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण अनेकदा आपण या गाण्यातील पराक्रम, शर्थ, मरायाला सिद्ध यांसारख्या शब्दांवरच लक्ष देतो. पण या शब्दांच्या पलीकडे जाऊन साने गुरुजींना नक्की कोणता भारत अपेक्षित होता हे समजून घेणं जास्त रंजक आहे. त्यांना फक्त एक शक्तिशाली राष्ट्र हवं होता की त्या शक्तीचा वापर त्यांना कुठल्यातरी मोठ्या ध्येयासाठी करायचा होता? बरोबर. आणि हे समजून घेण्यासाठी मला वाटतं आपण थेट कवितेवर उडी मारण्याऐवजी त्या कवीला आधी समजून घ्यायला हवं. साने गुरुजी म्हटलं की आपल्याला आठवतं श्यामची आई. हो, एक अतिशय प्रेमळ, संवेदनशील आणि भावनिक लेखन. पण मग त्याच लेखणीतून मी सिद्ध मरायाला हो किंवा हा तिमीर घोर संहारीन अशी इतकी तीव्र, आक्रमक भाषा कशी काय येते? म्हणजे या दोन टोकाच्या भावना एकाच व्यक्तीमध्ये कशा? हाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आहे. साने गुरुजी हे एक असं म्हणूया की दुहेरी व्यक्तिमत्व होतं. एकीकडे ते मुलांवर अतोनात प्रेम करणारे, कथा सांगणारे भावनाप्रधान लेखक होते. अस्पृश्यतेविरोधात उपोषण केलं, शेतकऱ्यांच्या चळवळीत भाग घेतला, तुरुंगवास भोगला. त्यामुळे श्यामची आई लिहिणारी त्यांची मायाळू बाजू आणि बलसागर भारत हो लिहिणारी त्यांची क्रांतिकारी बाजू, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे त्यांच्या मते प्रेम करणं म्हणजे फक्त भावना नाही. अगदी. त्यांच्या मते देशावर प्रेम करणं म्हणजे फक्त भावनिक गोष्ट नाही, तर ती एक कृती आहे, एक जबाबदारी आहे. ओके. म्हणजे हे गीत म्हणजे केवळ एका कवीची कल्पना नाही, तर एका कार्यकर्त्याचा जाहीरनामा आहे. बरोबर. या दृष्टिकोनातून पाहिलं तर कवितेची पहिलीच ओळ खूप वेगळा अर्थ घेऊन येते. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो. ही सुरुवातच इतकी टोकाची का? म्हणजे थेट मृत्यूच्या तयारीने सुरुवात केली आहे. कारण ती त्यावेळची गरज होती. कंकण बांधणे हा आपल्या संस्कृतीत एक प्रतिज्ञेचा, एका व्रताचा संकेत आहे. म्हणजे शपथ घेण्यासारखं. हो, हे काही साधंसुधं वचन नाहीये. ही एक शपथ आहे जी मोडता येत नाही. गुरुजी म्हणतायत की मी जनसेवेचं व्रत स्वीकारलं आहे आणि त्यासाठी माझं जीवन दिलेलं आहे. पण ते इथे थांबत नाहीत. ते म्हणतात, आता माझे प्राणसुद्धा माझे राहिलेले नाहीत. ते फक्त राष्ट्रासाठी आहेत आणि ते द्यायला मी तयार आहे. ही भाषा त्या काळातल्या तरुणांना कृती करण्यासाठी उद्युक्त करणारी होती. हे केवळ शब्दांचे खेळ नव्हते, तर ती एक भावनिक आणि मानसिक तयारी होती जी स्वातंत्र्य लढ्यासाठी आवश्यक होती. म्हणजे ही एक वैयक्तिक प्रतिज्ञा आहे जी प्रत्येक नागरिकाने स्वतःशी करायची आहे. पण मला एक गोष्ट नेहमीच विचार करायला लावते. एका व्यक्तीच्या त्यागाने काय होणार? बरोबर. आणि म्हणूनच कदाचित पुढच्या कडव्यात ते एकटेपणातून बाहेर पडून इतरांना साथ घालतात. वैभवी देश चढवीन, सर्वस्व तयास अर्पीन, हा तिमीर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो. यातला तिमीर घोर म्हणजे नक्की कोणता अंधार? फक्त ब्रिटिश राजवटीचा अंधार? नाही. आणि इथेच गुरुजींची दूरदृष्टी दिसते. तिमीर घोर या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. निश्चितच पारतंत्र्य हा एक मोठा अंधार होता, पण त्यासोबतच अज्ञान, गरिबी, जातीयवाद, अंधश्रद्धा, समाजातली विषमता हा सुद्धा एक घोर तिमीर होता. अच्छा, म्हणजे सामाजिक अंधार. अगदी. गुरुजींना याची पूर्ण जाणीव होती की केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळून देशाचा भाग्यसूर्य तळपणार नाही, त्यासाठी हा अंतर्गत अंधारही दूर करावा लागेल. आणि हे काम एका व्यक्तीचं नाही. म्हणूनच ते मदतीसाठी हाक मारतात. हो, म्हणूनच ते कळकळीने बंधू सहाय्याला हो अशी हाक मारतात. ते एक सामुदायिक कृतीची मागणी करत आहेत. आणि ही सामुदायिक कृती कशी करायची याचं सूत्रच त्यांनी पुढच्या ओळींमध्ये दिलं आहे. हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला हो. हे ऐकायला खूप सोपं आणि आदर्शवादी वाटतं, पण त्या काळात जेव्हा समाजात इतकी फूट होती, तेव्हा हृदयास हृदय जोडणं किती आव्हानात्मक असेल? प्रचंड.
हातात हात घेणं ही एक भौतिक कृती आहे. ती तुलनेने सोपी आहे. पण हृदयास हृदय जोडणं म्हणजे वैचारिक आणि भावनिक एकी. आपले मतभेद, आपले स्वार्थ, आपला जात धर्म विसरून राष्ट्र या एका ध्येयासाठी एकत्र येणं. ऐक्याचा मंत्र म्हणजे केवळ एक घोषणा नाही, तर तो एक विचार आहे जो प्रत्येकाने आपल्या मनात जपायचा आहे. साने गुरुजींनी त्यांच्या भारतीय संस्कृती या पुस्तकातूनही हाच विचार मांडला आहे. अच्छा. की भारताची खरी ताकद ही त्याच्या विविधतेतल्या एकतेत आहे. आणि ही एकता साधल्याशिवाय आपण कोणताही दिव्य पुरुषार्थ करू शकत नाही. तुम्ही दिव्य पुरुषार्थ शब्द वापरला जो कवितेत पुढे येतोच. पण या एकतेनंतरचं पुढचं पाऊल काय? करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दाऊ, ही माया निज पदा लाहो. इथे मला एक विरोधाभास जाणवतो. एकीकडे ते एकतेबद्दल बोलतात आणि दुसरीकडे विश्वात पराक्रम दाखवण्याबद्दल बोलतात. हे थोडं आक्रमक किंवा राष्ट्रवादी नाही का वाटत? वरवर पाहतात असं वाटू शकतं. पण पराक्रम या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा. गुरुजींना इथे लष्करी पराक्रम किंवा दुसऱ्या देशांवर आक्रमण करणं अपेक्षित नाहीये. मग काय आहे? त्यांच्यासाठी पराक्रम म्हणजे ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती आणि चारित्र्य या क्षेत्रांमध्ये जगातील सर्वोत्तम स्थान मिळवणं. ओके. दिव्य पताका म्हणजे आपला तिरंगा, जी आपली अस्मिता आहे. भारतगीते म्हणजे आपला गौरवशाली इतिहास आणि संस्कृती. या सगळ्याचा अभिमान बाळगून जगात आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करणं हा तो पराक्रम आहे. आणि त्याचा उद्देश? त्याचा उद्देश आहे ही माय निजपदा लाहो, म्हणजे आपल्या भारतमातेला जगात तिचं हक्काचं, मानाचं स्थान परत मिळवून देणं. हा विस्तारवाद नाही, तर हा स्वाभिमान आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे हा पराक्रम जगावर सत्ता गाजवण्यासाठी नाही, तर जगात स्वतःचं मानाचं स्थान मिळवण्यासाठी आहे. अगदी बरोबर. हीच भावना पुढच्या कडव्यात जास्त तीव्रतेने येते. या उठा करू हो शर्त, संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो. जीवन व्यर्थ ठरेल हे वाक्य खूपच थेट आणि टोकाचं आहे. हो, कारण इथे ते एक प्रकारचा सेन्स ऑफ अर्जन्सी, एक तातडीची भावना निर्माण करत आहेत. ते म्हणत आहेत, आता बसून राहण्याची, विचार करण्याची वेळ संपली, उठा आणि शर्त करा. म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करा. कशासाठी? दिव्य पुरुषार्थ संपादनासाठी. पुरुषार्थ म्हणजे केवळ शौर्य नाही, तर एक उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी केलेले महान प्रयत्न. आणि त्यांच्या मते जे जीवन देशासाठी, समाजासाठी काहीही योगदान देत नाही, ते व्यर्थ आहे. कारण जेव्हा प्रत्येक जण असा दिव्य पुरुषार्थ करेल, तेव्हाच देशाचा भाग्यसूर्य तळपत राहील. आता आपण कवितेच्या त्या भागाकडे येतोय, जो माझ्या मते या संपूर्ण कवितेचा खरा उद्देश स्पष्ट करतो आणि याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. या सगळ्या वैयक्तिक त्याग, सामुदायिक एकता आणि जागतिक पराक्रमानंतर साने गुरुजींना नक्की काय मिळवायचं आहे? शेवटचं कडवं सगळं काही स्पष्ट करतं. ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिनी हो. अगदी बरोबर. ही शेवटची ओळ, जगतास शांती देईल, ही या कवितेची केवळ शेवटची ओळ नाही, तर हा या कवितेचा आत्मा आहे. खरंच हाच तो खरा मुद्दा आहे. गुरुजींनी आधीच्या 5 कडव्यांमध्ये जी काही पायाभरणी केली, त्याग, सेवा, ऐक्य, पराक्रम, ती सगळी कशासाठी? तर भारताने एवढं सामर्थ्यवान बनावं की तो संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकेल. वा. त्यांना असा भारत नकोय जो आपल्या शक्तीचा धाक दाखवून दुसऱ्यांना घाबरवेल. त्यांना वसुदैव कुटुंबकम, सर्वेपी सुखिनः संतु म्हणणारा भारत अपेक्षित आहे. वा. म्हणजे हे संपूर्ण गीत म्हणजे एका जागतिक ध्येयासाठीची तयारी आहे. हो. सामर्थ्यवान होणं हे ध्येय नाही, तर ते एक साधन आहे. आणि ध्येय आहे जगाला शांती देणं. बरोबर. हे तर या कवितेकडे पाहण्याचं संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकतं. हे निव्वळ राष्ट्रगीत राहत नाही, तर ते एक विश्वगीत बनतं. नक्कीच. हीच साने गुरुजींची महानता आहे. त्यांनी राष्ट्रवादाला विश्वबंधुत्वाशी जोडलं. त्यांनी सांगितलं की खरा बलसागर भारत तो असेल जो केवळ भौतिक वैभवाने, वैभवे दिव्य शोभेल नाही, तर जगाला शांतता देण्याच्या क्षमतेने ओळखला जाईल. आणि म्हणूनच तो सोन्याचा दिवस. हो, आणि म्हणूनच तो दिवस त्यांच्यासाठी सोन्याचा दिन आहे. तो दिवस केवळ भारताच्या स्वातंत्र्याचा किंवा प्रगतीचा नसेल, तर तो मानवतेच्या विजयाचा दिवस असेल. अप्रतिम. या चर्चेमुळे कवितेच्या प्रत्येक शब्दाला एक नवीन वजन मिळालंय. आता आपल्या स्रोतांमधल्या त्या चित्राबद्दल बोलूया. त्यात एक तडपता सूर्य,
हिरवळ, आनंदी मुलं-मुली आणि एक रॉकेट दिसतंय. हे चित्र या कवितेच्या विश्वशांतीच्या संकल्पनेशी कसं जुळतं? रॉकेट तर शक्ती आणि तंत्रज्ञानाचं प्रतीक आहे. हे चित्र गुरुजींच्या दूरदृष्टीला आधुनिक संदर्भात बसवतं. त्यातली आनंदी मुलं ही त्या सोन्याच्या दिनातील पिढी आहे जी एका सुरक्षित आणि आनंदी भारतात वाढते. बरोबर. तळपणारा सूर्य हा भाग्यसूर्य आहे, जो देशाच्या प्रगतीचं प्रतीक आहे. आणि ते रॉकेट? ते पराक्रमाचं प्रतीक. हो, ते विश्वात पराक्रम दाऊ या ओळीचं आजच्या काळातलं प्रतीक आहे. तो पराक्रम आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानातला. पण चित्रात कुठेही रणगाडे किंवा शस्त्र नाहीत. रॉकेट हे ज्ञानाच्या आणि विकासाच्या अमर्याद शक्यतांचं प्रतीक आहे. म्हणजे हा पराक्रम विध्वंसक नाही. नाही. हे चित्र सांगतं की गुरुजींचा पराक्रम हा विध्वंसक नाही तर सृजनात्मक आहे. तो देशाला वैभवाच्या शिखरावर नेणारा आहे, जेणेकरून तो जगाच्या कल्याणासाठी काहीतरी भरीव योगदान देऊ शकेल. खरंय. म्हणजे पराक्रम, ऐक्य आणि त्याग या मूल्यांना जेव्हा विज्ञानाची आणि प्रगतीची जोड मिळते, तेव्हाच जगाला शांती देण्याइतका समर्थ देश उभा राहू शकतो. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की बलसागर भारत होवो हे केवळ शाळेत म्हणायचे एक स्फूर्तिगीत नाही, तर ते एका स्वतंत्र राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाचा आणि जागतिक भूमिकेचा एक नैतिक जाहीरनामा आहे. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात, नैतिक जाहीरनामा. साने गुरुजींनी प्रत्येक नागरिकाला केवळ देशासाठी त्याग करायला नाही सांगितलं, तर एका मोठ्या वैश्विक जबाबदारीसाठी तयार व्हायला सांगितलं आहे. त्यांनी दाखवून दिलं की जेव्हा वैयक्तिक पुरुषार्थाला सांघिक प्रयत्नांची जोड मिळते, तेव्हा एक असं राष्ट्र निर्माण होऊ शकतं जे केवळ स्वतःच्या प्रगतीने संतुष्ट राहत नाही, तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतं. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, साने गुरुजींनी सामर्थ्य आणि शांती यांची सांगड घातली. हो. त्यांनी एक असा भारत पाहिला जो शक्तिशाली असेल पण जगाला शांती देण्यासाठी. आजच्या जगात जिथे अनेकदा सामर्थ्य हेच अंतिम ध्येय मानलं जातं आणि ते दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी वापरलं जातं. बरोबर, तिथे साने गुरुजींचा हा विचार किती प्रासंगिक आहे. एखादं राष्ट्र स्वतःच्या शक्तीचा उपयोग केवळ जगाला शांततेचा संदेश देण्यासाठी करेल, ही कल्पना आजच्या काळात खूपच आदर्शवादी वाटते. की आजही शक्य आहे, यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.